26 जानेवारीचे भाषण. आदरणीय व्यासपीठ, शिक्षक वृंद, मुख्याध्यापक आणि इथे उपस्थित आदरणीय अतिथी व इथे जमलेल्या सर्वांना माझे सुप्रेम नमस्कार. सर्वप्रथम मी झिया नईम खान, इयत्ता 9वी, आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपण दरवर्षी 26 जानेवारी या दिवशी मोठ्या उत्साहात, आनंदात प्रजासत्ताक दिन साजरा करतो. प्रत्येक भारतीयासाठी हा दिवस म्हणजे आनंदाचे पर्वच असते. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी जुलमी इंग्रजांच्या राजवटीतून स्वतंत्र झाला. देशाचे स्वातंत्र्य मिळाले, मात्र त्यावेळेस भारताचे स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली. समितीचे नाव मसुदा समिती होते. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले. त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. भारतीय संविधानामध्ये 1,45,000 शब्द आहे. भारतीय संविधानामध्ये 25 भाग आणि 12 अनुसूची आहे. भारतीय संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस इतका कालावधी लागला होता. धन्यवाद.